रामकृष्ण हरी. आज आपण पसायदानाबद्दल चर्चा करणार आहोत. दररोज हरिपाठ म्हटल्यानंतर आम्ही पसायदान घेतो. पसायदानाचा अर्थ माहिती आहे, पण आणखीन सखोल अर्थ आपल्याला माहिती व्हावं या उद्देशाने मी थोडासा अभ्यास केला आणि त्यातनं मला खूपच खरं सुंदर माहिती मिळाली आणि ती माहिती पण इतरांपर्यंत द्यावी म्हणून आपण त्याबद्दल चर्चा करूया. तर पसायदान हे ज्ञानेश्वरीच्या विवेचनाला आलेले एक अमृत मधुर फळ आहे. भागवत गीतेचे 18 अध्याय 700 श्लोक आणि त्यावर 9000 वव्यांचे भाष्य ज्ञानेश्वरांनी लिहिलं. 9 वव्यांचा सारांश म्हणजे पसायदान. पसायदान म्हणजे प्रसाद, अंतःकरणाची प्रसन्नता. प्रसाद ज्ञानेश्वरीचा आरंभ ज्या देवाला स्मरण केला त्या विश्वात्मक देवाला पसायदान मागितले आहे. इतके दिवस 9000 वव्यांचा वाग्यज्ञ केला, त्यांनी प्रसन्न व्हावे अशी यामागची माऊलींना वाटतं. तर वाग्यज्ञ म्हणजे जे ज्ञानेश्वरी लिहिलं, शब्दाचा यज्ञयोग केला माऊलीने. तर ते वाग्यज्ञ पूर्ण झाल्यानंतर माऊलीने विश्वाच्या शांततेसाठी, विश्वाच्या कल्याणासाठी हे पसायदान मागितलेलं आहे. तर पसाय म्हणजे आपण म्हणतो की ग्रामीण भागेमध्ये पसावर मला हे दे, तर म्हणजे असं थोडंसं दान मला दे असं या ठिकाणी माऊली म्हणतात. तर माऊलीने त्यांच्या जीवनामध्ये अनेक लोकांना भक्तिमार्गाला लावले, पण माऊलींना त्या चांगल्या लोकांची त्यांना आठवण नाही आली. तर त्यांना दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांची आठवण आली, ज्यांनी त्यांना त्रास दिला. आणि म्हणून माऊली म्हणतात की त्यांना तू दुष्ट बुद्धी दे. तर मग कधी कधी असं वाटतं की माऊलीने असं का केलं असेल की जे सद्बुद्धीचे आहे, जे चांगले आहेत, तर त्यांची आठवण करायला पाहिजे की नाही. माऊलीने अशाच लोकांची का आठवण केली, पण ते माऊली आहेत. माऊली म्हणजे आई. म्हणजे आई काय करते, आपल्या सगळ्या मुलांवरती प्रेम करते. आणि जे सत्कर्माने वागणारे जी मुलं आहेत तर त्यांना समाजामध्ये तर चांगलं म्हणतच असतात, पण जे दुष्टकर्म करणारे जी मुलं आहेत, जे चुकीचं वागतात, तर समाज त्यांना जवळ येऊ देत नाही. आणि म्हणून माऊलीला असं वाटतं की त्यांची जी दुष्ट प्रवृत्ती आहे ती दुष्ट प्रवृत्ती नष्ट व्हावी आणि त्यांना सत्कर्म करण्याची इच्छा उत्पन्न व्हावी, ईश्वराबद्दल प्रेम निर्माण व्हावं असं या ठिकाणी त्यांना वाटतं. आणि म्हणून पहिली मागणी माऊलीने काय मागितलेली आहे, तर माऊलीने अशा ह्या ज्या 9 वव्या पसायदानमध्ये लिहिलेल्या आहेत, तर त्या 9 वव्यामध्ये माऊलीने खूप सुंदर अशा पद्धतीने विश्वाच्या शांतीसाठी मागणी मागितलेली आहे. तर पहिल्या ववीमध्ये माऊली काय म्हणतात, आता विश्वात्मके देवे. विश्वात्मके म्हणजे आत्मरूपी परमेश्वर. येणे वाग्यज्ञ तोषावे. वाग्यज्ञ म्हणजे शब्दरूपी यज्ञ. तोषो निमज द्यावे पसायदान हे. आता म्हणजे ज्ञानेश्वरी लेखन पूर्ण झाल्यावर माऊली विश्वात्मक असा जो सर्व धर्मातील देवांना विनंती करत आहेत की त्या वाग्यज्ञाने प्रसन्न व्हावे आणि मला या प्रसादाचे दान द्यावे, मला पसायदान द्यावे अशी मागणी या ठिकाणी माऊली करतात. तर सर्व विश्वच हे माझे घर आहे. आत्मानुभूतीने संपन्न आपल्या सद्गुरू निवृत्तीनाथांना ज्ञानेश्वरांनी विश्वात्मक ही उपाधी दिली आहे. गीतेवरील टीका हा वाङ्मय यज्ञ आहे. यज्ञ म्हणजे निष्काम भावनेने केलेले कर्म. या यज्ञाने गुरूंनी प्रसाद द्यावा, निवृत्तीनाथाने प्रसाद द्यावा असं या ठिकाणी माऊलींना वाटतं. त्यानंतर त्यांची पहिली मागणी ह्या दुसऱ्या ओवीमध्ये काय म्हणतात माऊली बघूया. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. तर खल म्हणजे दुष्ट, व्यंकटी म्हणजे वाकडेपणा. तर माऊली सर्वप्रथम खळाची व्यंकटी सांडो, दुष्टपणा नष्ट हो आणि त्यांना सत्कर्माची आवड निर्माण व्हावी आणि त्यामुळं कोणतेही त्यांच्या मनात शत्रुत्व राहणार नाही आणि ते सर्व प्राण्यासोबत मैत्रीचा व्यवहार करतील. आणि मनुष्य खरं जर पाहिलं तर मनुष्य आपल्या प्रवृत्तीला स्वतःच तो जबाबदार असतो आणि त्याने स्वतःनेच त्याचा स्वतःचा उद्धार केला पाहिजे.
असं येथे माऊली आपल्याला सुचवतात. तर ज्ञानेश्वरांना दुष्ट प्रवृत्ती नाहीशी करायची आहे, कारण सत्कर्माने सद्बुद्धीने प्रेम वाढते आणि प्रेम वाढल्यानंतर सगळ्या प्राणी मात्रावर एकच आत्मा आहे आणि म्हणून आपण एकमेकाबद्दल प्रेमाने राहतो, आपुलकीने राहतो, असं या ठिकाणी माऊलीला सांगायचं आहे. तर पुढच्या 3ऱ्या ओवीमध्ये माऊली काय म्हणतात बघूया. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात. दुरित म्हणजे पाप, तिमिर म्हणजे अंधकार. तर पापरूपी अंधकाराचा नाश व्हावं असं या ठिकाणी माऊली म्हणतात. तर स्वधर्मरूपी प्रकाशामध्ये पाहावं आणि मग सर्व प्राण्यांना जे हवे असेल ते मिळेल. म्हणजे जो व्यक्ती स्वधर्माने वागेल, त्याचं चांगलं आचरण असेल, तर त्याला त्याच्या जीवनामध्ये जे पाहिजे असेल ते त्यांना मिळेल. तर या ठिकाणी पाप म्हणजे काय, सत्व रज तम या जोराने काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे शत्रू बलवान होतात आणि म्हणून मनुष्य पाप आचरण करण्यास प्रवृत्त होतो. पण जेव्हा तो स्वधर्माप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो, निष्काम वृत्तीने कर्म करतो, तेव्हा त्याच्या मनामध्ये प्राणीमात्राबद्दल प्रेम निर्माण होतं आणि मग सगळ्याशी तो प्रेमाने वागतो आणि दुष्ट कर्म करण्याची तो सोडून देतो आणि हेच निष्काम वृत्तीने कर्म करावे असंच भागवत धर्माचं सार आहे. आणि म्हणून माऊलीने या ओवीमध्ये स्वधर्माचं पालन करण्याबद्दल सांगितलेलं आहे. तर 4थ्या ओवीमध्ये माऊली काय म्हणतात बघूया. वर्षत सकळ मंगळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. तर या पृथ्वी तलावर संपूर्ण मांगल्याचा अखंड वर्षाव करणारा ईश्वरनिष्ठांचा समुदाय सर्व प्राण्यांना भेटो. म्हणजे ईश्वरनिष्ठांचा समुदाय म्हणजे सत्कर्म करणारे, स्वधर्माने वागणारे असा समुदाय, असे जास्तीत जास्त लोक तयार व्हावेत असं माऊलींना या ठिकाणी वाटतं. तर श्रेष्ठ पुरुष जे आचरण करतात त्याचाच समाजावरती परिणाम होतो आणि समाजातले लोक त्यांच्या वागण्याचं अनुकरण करतात. त्यांच्या वागण्यातून सर्वसामान्यांना धर्म कळतो, ईश्वराबद्दल प्रेम कळतं आणि त्यांच्या हृदयातील ज्ञानदीपाचा प्रकाशात योग्य मार्ग दिसतो. तर ईश्वरनिष्ठांना आत्मज्ञानामुळं संसारातून मुक्त होतो, परंतु तो समाजहितासाठी कर्म करत असतो, लोकसंग्रह करत असतो आणि समाजाचा एक घटक म्हणून जगले पाहिजे असे तो सांगतो. आणि या ठिकाणी श्रीकृष्णाने स्वतःचे पण उदाहरण दिलेले आहे आणि गीतेची ही शिकवण आहे की समाजातील सर्वांचेच आचरण शुद्ध झाले पाहिजे. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी म्हणजे मोठा समूह तयार झाला पाहिजे. जेव्हा ईश्वरनिष्ठांची मांदियाळी तयार होईल आणि ते जेव्हा सगळीकडे लोकांना ईश्वराबद्दल माहिती सांगतील, प्राणीमात्रावर प्रेम करण्याचं सांगतील, त्यावेळेस त्याचा खूप चांगला फायदा होईल असे ज्ञानदेवाची मागणी आहे. आणि म्हणून ज्ञानदेव म्हणतात की संपूर्ण जगावर मांगल्य कल्याणाचा वर्षाव करणारी ईश्वरनिष्ठरूप आणि ईश्वरनिष्ठांची गर्दी झाली पाहिजे. ईश्वरनिष्ठेने मेळावे ठिकठिकाणी भरले पाहिजेत आणि त्या ठिकाणी लोकांमध्ये सत्कर्म करण्याचं, स्वधर्माचं पालन करण्याचं त्यांना प्रेरणा मिळाली पाहिजे असं माऊली सांगतात. तर 5व्या ओवीमध्ये माऊली काय म्हणतात बघा. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. तर ईश्वरनिष्ठांचे वर्णन करण्यासाठी येथे ज्ञानेश्वरांनी 3 काव्यमय उदाहरण दिले आहेत. कल्पतरू म्हणजे तुम्ही जे मागाल ते देणारे झाड, पण ते तसे झाड एखादे झाड जंगलामध्ये असते. पण आपल्याला काही मागायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं, कल्पतरूकडे जावं लागतं आणि मागणी मागावी लागते. पण आपल्या इथं संतरूपी कल्पतरूची बगीचा आहे. तर ते बगीचे जे आहेत ते आपल्याकडे येतात, संत आपल्या घरी येतात आणि मग ते आपल्याला जे हवं ते देतात बरं का. आणि तसं दुसरं उदाहरण माऊलीने काय दिलेलं आहे की चिंतामणीचं उदाहरण दिलेलं आहे. तर चिंतामणीचे गाव
तर चिंतामणी म्हणजे आपल्या मनातल्या ज्या चिंता आहेत त्या दूर करणारं, किंवा ज्या आपण चिंताल, जी इच्छा व्यक्त कराल ते आपल्याला ते मिळतं. आणि म्हणून हे चिंतामणीची एक गाव आहे. तर तुमच्या ज्या काही चिंता आहेत, जेव्हा साधू संत तुमच्याकडे येतील तेव्हा तुमच्या मनातल्या सगळ्या चिंता दूर होतील. आणि म्हणून चिंतामणीचे गाव आहे आणि कल्पतरूची बागच आहे असं या ठिकाणी माऊली सांगतात. आणि म्हणून शिवाय हे जे चिंतामणी आहेत ते सजीव असल्यामुळं देताना योग्य व अयोग्य हे याचा विवेक बाळगून तुम्हाला काय द्यायचं किंवा काय नाही द्यायचं हे ते पाहतात. आणि म्हणून ते चिंतामणीप्रमाणे दुर्मिळ नाही. चिंतामणी खूप दुर्मिळ रत्न आहे. तर त्यांचा एक समूह आहे. म्हणजे चिंतामणीचे गावं म्हणजे अशा आपण समजा पंढरपूरला गेलो, एका तीर्थक्षेत्राला गेलो तर ते चिंतामणीचे गावच आहे की नाही. त्या ठिकाणी जाऊन आपण ईश्वराला प्रार्थना करतो आणि मग आपल्याला जे हवं असेल ते आपल्याला मिळतं. आणि म्हणून संतांचे उद्गार समुद्राप्रमाणे अमृताचा थेंब देऊन, म्हणजे संतांचे उद्गार समुद्राप्रमाणे अमृताचा एक थेंब देऊन अमृतत्व प्राप्त होतं अमृताच्या एका थेंबाने. परंतु संत हे अमृताचा सागरच सागर आहेत. म्हणजे बघा, तुम्ही कितीही जरी त्या सागरातलं पाणी पिलात तर ते संपणार आहे का? नाही संपणार. म्हणजे संत हे अमृताचा सागरच सागरच आहेत. आणि म्हणून ते संपूर्ण समाजाला अमर करू शकतात. आणि म्हणून या 3 काव्यात्मक उदाहरण देऊन माऊलींनी खूप छान पद्धतीने आपल्याला या ठिकाणी माहिती दिलेली आहे. तर यानंतर पुढच्या ओवीमध्ये माऊली काय म्हणतात? चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू. तर येथे या ठिकाणी संतांची तुलना चंद्र आणि सूर्याशी केलेली आहे. संत हे चंद्राप्रमाणे शीतल आनंद देणारे असतात. चंद्र चांदण्याचा वर्षाव करून अंधार नाहीसा करतो आणि संत स्वधर्म आचरणाने पापाचा अंधकार नाहीसा करतात. मंगलतेच्या चांदण्याचा वर्षाव करतात. चंद्रावर डाग आहे पण संतांचे चारित्र्य निर्मल आहे. म्हणजे चंद्राच्या उदाहरणावरनं माऊली आपल्याला सांगतात की चंद्र आपल्या मनातील अंधकार दूर करतो. तर सूर्य जगाला प्रकाश आणि उष्णता देतो पण तो दाहक आहे. सूर्य कसा असतो? दाहक आहे. संत ज्ञानाचा प्रकाश देतात पण ते दाहक नाहीत. असे सज्जन सर्वांचे सोयरे नातेवाईक होवत अशी ती माऊली प्रार्थना करतात. आणि म्हणून माऊलीला असं म्हणायचं आहे की संत हे चंद्र आणि सूर्याप्रमाणे आहेत, जे समाजाच्या धर्मनिष्ठ लोकांना तयार करणारी ही मंडळी आहेत. आणि म्हणून माऊलींनी असे संत सज्जन यांचे तुम्ही सगळे सोयरे व्हा. सगळे सोयरे म्हणजे आपल्या जवळचे व्हा. आणि खरं जर पाहिलं तर वारकरी जे आहेत ते अगदी सगळे सोयऱ्याप्रमाणे राहतात. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, माऊली म्हणून एकमेकाचे चरणस्पर्श करतात. लहान असो किंवा मोठा असो ते चरणस्पर्श करतात. म्हणजे माऊलीच्या या पसायदानातील बऱ्याच उदाहरणांचं पालन या ठिकाणी वारकरी मंडळी करताना आपल्याला दिसून येतं. तर 7व्या ओवीमध्ये माऊली काय म्हणतात बघूया. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित. तर तिन्ही लोकी म्हणजे पृथ्वी, स्वर्ग आणि पाताळ या तिन्ही लोकातील सर्वांनी सर्व प्रकारे सुखी होऊन त्यांनी आदिपुरुषांची अखंडित भक्ती करावी असे ज्ञानेश्वर प्रार्थना करतात. तर दुष्ट पुरुषांची दुर्बुद्धी नाहीशी होऊन त्यांना सत्कर्मामध्ये रती म्हणजे आवड उत्पन्न होईल. म्हणजे खरं जर पाहिलं तर माऊली या ठिकाणी म्हणतात की ही दुष्ट प्रवृत्ती आहे ती नष्ट व्हायला पाहिजे. मनुष्य दुष्ट नसतो, ती प्रवृत्ती दुष्ट असते. ती दुष्ट प्रवृत्ती नष्ट व्हायला पाहिजे आणि ईश्वरनिष्ठांचा तो समूह तयार झाला पाहिजे आणि दुष्ट प्रवृत्ती नाहीशी होऊन सत्कर्मामध्ये त्यांची आवड निर्माण झाली पाहिजे. आणि ईश्वरनिष्ठांचे समूह जेव्हा तयार होतील तेव्हा पृथ्वीवरती मांगल्याचा वर्षाव ते करतील. चारित्र्यवान पुरुष सर्व प्राणी मात्राचे
सगळे सोयरे होतील. समाजाचे सर्व घटक सदाचरणी झाल्याशिवाय सुखी होणार नाहीत आणि म्हणून सदाचरणी चारित्र्यवान समाज तयार होणं खूप गरजेचं आहे. तर आदिपुरुष म्हणजे परमात्मा, जो भक्त हे जाणतो की परमात्माचे अस्तित्व सर्वत्र आहे, तो स्वतः इतर ईश्वराशी एकरूप होतो. भक्त आणि ईश्वरियात मग भेद उरत नाही. आणि म्हणून या ठिकाणी आदर्श समाज रचना तयार करण्यासाठी पसायदानामध्ये दिलेला आहे. इतका असा समाज अस्तित्वात येईल ही प्रार्थना या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी केलेली आहे. आणि त्यामुळं ज्ञानेश्वरीची प्रत्येक ओवी ही म्हणजे अमृतामध्ये भिजून चिंब झालेली ओवी आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आणि या ठिकाणी समाज कल्याणासाठी, समाज उद्धारासाठी माऊलीच्या पसायदानाचं महत्त्व खूप आहे. आणि पुढच्या 8व्या ओवीमध्ये बघूया. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोको ये दृष्टविजे हो आवेजे. आणि विशेषतः या जगात हा ग्रंथ ज्याचे जगण्याचे साधन आधार झाला आहे. म्हणजे बघा, हा जो ग्रंथ आहे म्हणजे पसायदान हे जे आहे किंवा ज्ञानेश्वरी जे आहे, तर हे जगण्याचं साधन आणि आधार झालेला आहे. तर गीतेमध्ये काय सांगितलेलं आहे? कर्मयोग आणि भक्तीने आपण परमात्म्यापर्यंत पोहोचतो. पण ते परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सांगितला आहे. त्यासाठी साधना, ज्ञान या मार्गातील तपस्येची गरज नाही. तर जीवन जगताना गीतेत सांगितल्याप्रमाणे सत्वगुणयुक्त मार्गाने चालले आणि परमात्म्याचे सतत नामस्मरण केले तर या जीवनात म्हणजे दृष्ट आणि मरणोत्तर म्हणजे अदृष्ट असे दोन्ही विजय लाभतील, असे या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. तर यानंतर शेवटच्या आणि 9व्या ओवीमध्ये माऊली काय म्हणतात बघा. येत म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसावो, येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला. श्री निवृत्तीनाथ गुरु यांना येथे विश्वाचा राजा म्हणून संबोधले आहे. ते म्हणाले की ही ग्रंथरचना करताना ज्ञानेश्वरांनी जे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचण्याचा उद्देश ठेवला तो सफल होवो. या मराठी भाषेच्या नगरी ब्रह्मविद्या सर्वांपर्यंत पोहोचो आणि सर्व जग सुखमय होवो अशी मागणी या ठिकाणी माऊली करतात. तर श्रोत्यांनी मन एकाग्र करून ग्रंथाचे श्रवण आचरण केले तर ते सुखी होतील. ज्ञानेश्वराची प्रतिज्ञा पूर्ण होवो अशा रीतीने या वाक्ययज्ञाचा उद्देश पूर्ण झाला म्हणून ज्ञानेश्वरांना आनंद झाला. तेव्हा विश्वाचे राजे निवृत्तीनाथ म्हणाले की या प्रसादाचे दान मिळेल. या वरामुळे ज्ञानेश्वरांना आनंद झाला. आणि म्हणून जेव्हा ज्ञानेश्वर माऊलीचे आपण पसायदान ऐकतो, त्यातील अर्थ समजून घेतो, तेव्हा ज्ञानेश्वर माऊलीच्या या 9 ओव्यामध्ये जे त्यांनी पसायदान जी मागणी केलेली आहे, ती मागणी विश्वशांतीसाठी, स्वधर्म रक्षणासाठी आणि समाजातील दुष्ट लोकांच्या मनातील दुष्ट प्रवृत्ती नाहीशी होऊन स्वधर्माचे आचरण करावे, सर्व प्राणीमात्राशी आनंदाने राहावे, सर्व प्राणीमात्राशी एकतेने राहावे, आपुलकीने राहावे अशी प्रार्थना या ठिकाणी माऊलीने केलेली आहे. आणि अशी मागणी विश्वात्मक देवाकडे केलेली आहे. खरं जर पाहिलं तर माऊलीचे विचार आणि माऊलीचा उद्देश किती सुंदर आहे की जेणेकरून विश्वाचं कल्याण होईल. आणि विश्वाचं कल्याण हेच जगामध्ये शांतता निर्माण करण्याचं एक पसायदान हे एक प्रमुख ओव्या आहेत असं मला या ठिकाणी वाटतं. आणि म्हणून पसायदानाचा अर्थ सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे आणि ते आपल्या आचरणात आणलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. आणि माझ्या अल्पबुद्धीने जेवढं मला या ठिकाणी माहिती मिळाली ती मी आपल्यापुढं एक विवेचन केलेलं आहे. तर ते विवेचन मी या ठिकाणी संपवते. रामकृष्ण हरी.